जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। हरी भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त। तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ भाव। अनेकांचे गाणे गुण दोष मना नाही, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। मस्तक ठेंगरा करी संतांच्या चरणा, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। तुका मने फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। समशण सरोजम सांद्र नीलांकुताभं, जगन्निहित पाणी मंडन मंडना। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवल हास्यं विठ्ठलं चिन्तयामि। संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास सुखा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरति प्रदेशं। विनेन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। हरि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावलो चराचरी। नमो सद्गुरु कया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण। श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या भावी गावे गीत, भावी गावे गीत, शुद्ध करून या चित्त। तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत प्राप्त प्रस्तुती प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता उच्चारलेला अभंग यश्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे साधू संत वैराग्यमूर्ती ज्ञानेशप्रिय श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा 6 चरणाचा भगवत प्राप्तीचा सोप्यातला सोपा उपाय सांगणारा अभंग सेवेकरिता तुमच्या समोर ठेवलेला आहे। विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे यश्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राणी मात्रांना
फार मोठा उपाय सांगतायत, तो सोपा आहे. उपाय मोठा आहे पण करण्याजोगा आहे, सोपा आहे. बाबांनो, तुम्हाला देव पाहिजे का? तुझं भाव आहे देव. देव पाहिजे का? तरी हा सुलभ उपाय. या ठिकाणी साध्य एक आहे पण साधन अनेक आहे. गोपाऱ्या सांगतात, बाबा तुला देव पाहिजे का? पाहिजे. देव पाहिजे का? तुझं भाव आहे देव पाहिजे का? तरी हा सुलभ उपाय. उपाय क्रमांक 1. काय उपाय मला सांगताय? भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त. भावनायुक्त अंतःकरण आहे. शुद्ध चित्त शुद्ध करून भगवंताचं गुणगान गाणं एक पहिला उपाय. दुसरा उपाय आहे अनेकांचे गुणही आणि दोषही आपल्या कानानं न ऐकणं. हा पण एक भगवत प्राप्तीचा उपाय आहे. 2. आपलं मस्तक संतांच्या चरणावरती विलीन करणं, समर्पित करणं. भगवत प्राप्तीचा, देव प्राप्तीचा हा एक उपाय आहे. 3. असं बोलावं जेणेकरून आपण बोलल्यानंतर त्याचं समाधान आपल्यालाही भेटावं आणि समोरच्यालाही भेटावं. हाही भगवत प्राप्तीचा उपाय. 4. काय? वेचिते वचन जेणे राहे समाधान. आणि नाही जास्त उपकार करता आला, गोपाऱ्या म्हणतात फार कर. नाही फार करता आला पण थोडा तरी परोपकार. का म्हणे फार, थोडा तरी परोपकार. 5 पर्याय आहेत. साध्य 1 आहे, साधन 5 आहेत. विठ्ठल विठ्ठल. श्री वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळ ठाणे श्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून हा नामयज्ञ सप्ताह चालू आहे. आणि या नामयज्ञ सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आले. माझं भाग्य समजतंय. कार्यक्रमाला उपस्थित आपल्या विभागातील गुणीजन मंडळी, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगाचार्य, तसेच मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, सर्व संत महात्मे सर्वांच्या अगदी कृपा आशीर्वादाने सहकार्य झालेला हा नामयज्ञ सप्ताह आहे. आणि या नामयज्ञ सप्ताहातील आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. माझं भाग्य समजतोय. सज्जनाहो, मायबापाहो, सेवेकरता ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जर अधिकार आपण पाहायला गेलो तर सामान्य नाही. तुकोबारायांचा अधिकार कसा आहे? जगद्गुरु तुकोबार आहे हे साधारण नाही. तुकोबार कसे आहेत ऐका. साक्षात वैराग्याचा पुतळा, भक्तीचा मळा, चैतन्याची चितकळा अशा असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे. तुकोबारायांची अवस्था पहा. पोटात नाही आन, घरात नाही धान, गावात नाही मान, पण ज्यांच्या चित्तात अखंड समाधान असे असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे. घरात मोडकी खाट, कुटक माठ, गळक ताट, अखेर वैकुंठाची वाट असा ज्यांच्या परमार्थाचा थाट अशा असणारे जगद्गुरु श्री तुकोबार आहे. तुकोबार आहे म्हणजे या जगाचे गुरु, नामे आशिया खंडाचे गुरु, या भारताचे गुरु, ठाणे जिल्ह्याचे गुरु, तुमचेही गुरु, माझेही गुरु. आणि इथून पुढे कीर्तन सुरू. जगद्गुरु तुकोबार या अभंगाद्वारे भगवत प्राप्तीचा सोप्यातला सोपा उपाय सांगताय. तुझं भाव आहे देव. बाबा तुम्हाला देव पाहिजे ना, पण तुम्हाला उपाय सांगतो, सोपा उपाय सांगतो बरं का. पहिला महत्वाचा प्रश्न असा आहे, जगद्गुरु तुकोबाराया देव घेण्याकरता देव सांगताय, तुम्ही देव घ्या. देव सांगताय, देवाचा उपाय सांगताय. पहिला महत्वाचा मुद्दा आहे, जी वस्तू आपल्याला घ्यायचे त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. खरं का? अहो साधारण एखादी मेथीची भाजी जरी घ्यायची असली तर ती माता माऊली डायरेक्ट गेली दुकानामध्ये भाजीपाल्याच्या आणि त्या मावशीकडून दे ग मेथीची जोडी कितीला आहे? 20 रुपयाला. हे घे 20 रुपये. आणि ते मेथीची जोडी घेते का? त्या ठिकाणी देखील ती माता माऊली मेथीच्या 2-4 जोड्या तरी मागं पुढं करते. ती मला कळत असेल न कळत असेल की तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिच्या बुद्धीचं कौशल्य तिला किती कळते, पण किमान त्या भाजीवाल्या बाईला तरी कळण्याकरता ती काय करते, 2-4 तरी पेंड्या मागं पुढं करते, पुन्हा दुसरी घेते, तिसरी ठेवते.
चौथी घेते, पुन्हा ती ठेवते आणि पहिलीच घेऊन येते. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, त्या वस्तूचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. जगतृतुपराय देवप्राप्तीचा उपाय सांगतायत. पहिला महत्वाचा मुद्दा आहे. या जगामध्ये जर आपण वर्गीकरण केलं या जगाचं, तर पहिला वर्ग असा आहे की बाबांनो, तुकोबराय देवप्राप्तीचा उपाय सांगतायत, पण तुम्हा आम्हाला देव कळतो का? एक वर्ग जर आपण पाहायला गेलो या समाजामध्ये, एक वर्ग असा आहे की तो देवाचं अस्तित्व मुळात मानतच नाही. त्याला उपाय सांगून उपयोग काय? एक वर्ग या जगामध्ये या समाजामध्ये असा आहे, तो देवाचं अस्तित्व मानायलाच तयार नाही. त्याला देवप्राप्तीचा उपाय सांगून उपयोग आहे का? एक वर्ग. दुसरा वर्ग या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा वर्ग असा आहे, तो देवाचं अस्तित्व मानतो, पण कसं? अनुमान प्रमाणाने. काहीतरी अनुमान प्रमाणाने तो देवाचं अस्तित्व मानतो. चल, तिसरा वर्ग या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो देवाचं अस्तित्व मानतो, पण कसं? परोक्षत्वाने मानतो. आणि चौथा वर्ग या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे देवाचं अस्तित्व कसा मानतो? अपरोक्षत्वाने मानतो. विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की तो देवाचं अस्तित्व मुळात पहिलं मानतच नाही. चार वाकाचं मत वाजे, पण चार वाकाचं मत एकच आहे. त्याला जर आपण विचारलं की बाबा तू देव का मानत नाही, पहिला जो वर्ग आहे त्याला विचारलं, बाबा काय काय मंडळी अशा असतात, काय काय मंडळी आहेत ते देव मानायला तयार नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर देवाला मानतो, मग तुम्ही देवाचं अस्तित्व किंवा देव नाही आहे हे आमच्या समोर कशाला सांगताय? आम्ही देवाला मानतो म्हणून 6:30 वाजता इथून आलोय, 6:30 वाजता इथं पोहोचलोय. आम्ही 7ला कीर्तन चालू होणार आहे. आम्हाला काळजी आहे. आम्ही या ठिकाणी आज श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आहे. आमचा उपवासही आहे. आम्हाला अजून घरी जाऊन उपवास सोडायचा आहे. काही उपवास सोडून आलेलो आहोत. पण तुम्ही आमच्याकडे देव नाही हे का सांगतायत? त्याचं कारण आहे, याचं ज्ञान देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. असा जर एखादा भेटला तर गुरुवर्य शामगा वाक्य सांगायचे. एखादा जर असा भेटला त्याला अगोदर पटवा आठवा आणि मग पटवा. सांगता येत नाही कसं भेटत. महाराज तुम्ही पहिला वर्ग आहे, देव तो मानतच नाही. का मानत नाही? तो 4 वाक्य म्हणताय. तो म्हणतोय देव धर्म काही नाही, तर एकच म्हणतोय. तुझं बऱ्याच भाषा सांग का? देव धर्म सांगे पडिले पडिले सकळ विषयी
गोंधळ गाजत असे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्यामध्ये गोंधळ चालाय कशाचा? विषयांचा. त्यामुळे तो देव धर्म काही मानायला तयार नाही. पहिला वर्ग आहे देवाचं अस्तित्व मानत नाही. त्याला समजून सांगावं तो देव मानत नाही. का मानत नाही? तो म्हणतोय दिसत नाही म्हणून मानत नाही. हे कुणासमोर बोलतोय? तो तुमच्या आमच्या समोर बोलतोय. देव का मानत नाही? दिसत नाही. काय चुकीचं आहे का म्हणा बाबा? त्याचं चुकीचं आहे. आता आपण देखील रात्रंदिवस अर्धा किलोचे पाव किलो केले. पकवानाच्या शाळा कितीतरी पाडल्या असतील, नवीन पुड्या फोडल्या असतील, वाजून वाजून टाळ्या वाजून विनाच्या तारा तुटल्या. काय काय ठिकाणी 4 तार आहेत, काय काय ठिकाणी 3च तार आहेत. ते ऍडजस्ट करून जाऊ तरी गाठ बांधलेली असते. मग सांगा आपला तर अजून दिसला का? नाही. मग 4 वाकाचं हे मत आहे. तो म्हणतोय चक्षुर्वय सत्यम. जेवढ्या डोळ्याला दिसतं तेवढं मानतो. जे डोळ्याला दिसत नाही मग मानत नाही. मग त्याला पटवून सांगावं का आपण? असं तुझं जर मत असेल त्याचं काय नाही, एकच मत आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा कृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनकृतः. तो काय म्हणतोय? जन्माला आलोय ना, यावत जीवम सुखम जीवेत. सुखाने जगायचं, आनंदाने जगायचं. अरे बाबा पण आनंदाने जगण्याकरता पैसा पाणी पाहिजे का नाही? कर्ज काढा. अरे पण कर्ज काढायचं पण फेडायचं कोणी? ज्याच्याकडे आपण कर्ज काढणार आहे तो जर मागायला आला त्याला आत्मायचं काय? पळून चालू काय? देतो की उद्या देतो, बरं देतो. असं करता करता एकदा आपण मेलो बस झालं. भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनकृतः. पुन्हा कुठे जन्माला यायचे? कुणाचं मत आहे? 4 वाक्याचं मत म्हणतात. तो देव मानायला तयार नाही. तर म्हणलं का मानत नाही बाबा? दिसत नाही म्हणून मानत नाही. मग त्याला पटवून सांगावं. मला सांग या जगामध्ये अशा काही वस्तू आहेत, अशा काही गोष्टी आहेत त्या डोळ्याने दिसत नाहीत पण मानल्या पाहिजेत त्याने. काय 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 बरोबर आहे? पोपट महाराज का सारे खेळते दिसत नाही म्हणून मानत नाही. त्याला सांगा बाबा मला सांग या जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ते दिसत नाहीत पण मानल्या पाहिजेत. काय काय? अरे पुष्पे गंधम दिले तैलम काष्टे वन्नी पैकृतम भिक्षु गुढू तथा पश्चात मानव विवेकतः. अशा काही गोष्टी आहेत की त्या डोळ्याने दिसत नाहीत पण मानल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? पुष्पे गंधम दिले तैलम काष्टे वन्नी पैकृतम भिक्षु गुढू तथा पश्चात मानव विवेकतः. शेवटचं टोक करून पहा. पश्चात मानव विवेकतः. बाबांनो विचार करून पहा. नंबर 1 पुष्पे गंधम. फुलामध्ये मकरंद आहे. आता पहा फुलामध्ये मकरंद आहे का नाही? आहे. फुलामध्ये सुगंध आहे का नाही? आहे. तिळामध्ये तेल आहे का नाही? आहे. लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? बोला बरं थोडं. लाकडामध्ये अग्नी आहे. उसात गोडी आहे. दुधात तूप आहे. बरं आहे ना? जगात देव आहे. माझा फुलातला मकरंद जर पाहायचा असेल तो दिसतो का? फुलातला मकरंद सुगंध दिसेल का? नाही. तिळातलं तेल दिसतं का? नाही. फुलातला मकरंद जर पाहायचा असेल तर काय करावं लागेल? ते किमान फूल एखादं घेऊन ते किमान नाकापर्यंत तरी आणावं लागेल. पुष्पे गंधम. तिळातलं तेल जर आपल्याला पाहायचं असेल किंबहुना अनुभवायचं असेल घ्यायचं असेल ते किमान वाटावं तर लागेल, फुटावं लागेल. काही प्रक्रिया आहे का नाही? पुष्पे गंधम दिले तैलम काष्टे वन्नी. लाकडामध्ये अग्नी आहे. घर्षण करावं लागेल तेव्हा लाकडात अग्नी कळेल. उसामध्ये गोडी आहे पण कधी त्याच्याकरता खावं लागेल. दुधामध्ये तूप आहे कधी कळेल? दुधामध्ये तूप आहे. काय करावं लागेल? मंथन करावं लागेल. तसं जगामध्ये सज्जनावर देव आहे. काय करावं लागेल? सत्संगती करावं लागेल, भक्ती करावं लागेल तेव्हा जगातला देव कळेल. आता पहिला वर्ग आहे बरं का, तो देवाचं अस्तित्वच मानायला तयार नाही. त्याला उपाय सांगून उपयोग नाही. त्याचं एकच ठरलेलं बघा, जीवत्वची देव
भोजनतेची भक्ती, काय त्याची भक्तीच आहे, शिवतोची देव भोजनतेची भक्ती आणि मरणतेची मुक्ती पाखंड्याची. हे 4 वर्गाचं म्हणतात बरं का. पहिला वर्ग तो देवाचं अस्तित्व मानायलाच तयार नाही. चला तो पहिला वर्ग आपण काय करू, त्याला असं उचलूया आणि आपण बाजूला ठेवू. चला दुसरा कडवाचा पेट येतो. दुसरा वर्ग काय, दुसरा वर्ग देवाचं अस्तित्व मानतो पण कसा, अनुमान प्रमाणे. ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी दूरवर जर कुठे जर पाहिलं आपण तर दूर दिसायला लागलाय त्या अर्थी आपण अनुमान काय लावायचं, तिथं काय आहे, यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्यही. हे काय आहे, अनुमान प्रमाण. आता अनुमान प्रमाणामध्ये दृष्टांत सांगतो काय का, अंदाज बरं का, अंदाज लावणे. ज्या अर्थी करपल्याला वास येतो भाताचा त्या अर्थी काय वास येतो एकदम, काय अंदाज लावायचा, अनुमान, भात करपलेला आहे, जळलेला आहे. खूप लोक मोठमोठ्याने रडतायत, काय अंदाज लावला, दोन्ही खाली अंडरलाईन करा. खूप लोक आणि मोठमोठ्याने रडतायत, काय अंदाज लावला, कोणतरी चांगल्यापैकी प्रतिष्ठित केला असावा. बरं, टाळाचा आवाज येतोय, मृदंगाचा आवाज येतोय, भजनाचा आवाज येतोय, अनुमान काय लावला, कुठेतरी कीर्तन भजन नाही म्हणा, सप्ताह, हा अनुमान प्रमाण. आणि दुसरा अनुमान प्रमाण वारीचा सांगतो. ज्ञानोबासोबत जे मंडळी असतील वारीला त्यांना पटकन कळेल. दुपारचं जेवण झालं आणि विसावा घेण्याकरता आपण पुढे जातो, ज्ञानोबाच्या बरोबर आहे. आणि पुढे गेल्यानंतर ते दृश्य डोळ्यासमोर आणा. नगरही आपल्या पाठीमागे आहे, आश्व देखील आपल्या पाठीमागे आहे आणि ज्ञानोबाची पालखी देखील आपल्या पाठीमागे आहे. आपण खांद्यावर टाळा आहे, स्पीड मध्ये चालू, कशा करता कुठंतरी वारीचं फार वेगळं म्हणतो बरं का. इथं महाराज पडलं तरी झोप लागत नाही. इथं आपल्या संसारामध्ये आपल्या घरी दारी बंगल्यात इथं पडलं तरी झोप लागत नाही. या वारीला अगोदर झोप लागते आणि मग नंतर पडतो. तो आपले धावपळ कशा करता, सगळ्यांना माहिती आहे कशा करता सांगतो, कशा करता, जागा पकडण्या करता. कारण की झाड भेटणं मुश्किल आहे. कुठंतरी जागा भेटेल, कुठेतरी जागा भेटेल, स्पीड मध्ये आपण पळतोय चालतोय. मग एका ठिकाणी सर 2-4 मित्र मंडळी असावे आणि अंदाजात बाबा ते झाड आहे ना, ते लिंबाचं झाड आहे, तिथं सावली आहे, तिथं तेवढ्या आजूबाजूला कोणी नाही बसलेलं, लांब लांब बसलेले आहे. तो रामभाऊ शांभाऊ म्हणतोय एवढं सगळं गच्च भरलेलं आहे, नवीन शेतामध्ये ढेकळामध्ये लोक झोपतात वारकरी, तेवढं झाड का सोडले असते, तेवढं झाड का सोडले असते. त्याचं कारण आहे पापाचे कळप कळते पुढे. जे सकाळ सकाळी पहाटे लवकर गेलेले असतात त्यांना ज्ञानोबा आहे कुठं आहेत, बिगर नंबराचे कोण नाहीत नाही इथं. ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा कुठं आहे, विसावा कुठं आहे, आज दुपारचा ठेपा कुठं आहे, त्यांना काय माहित नाही. पापा त्यांच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात पापाचे कळप त्यांच्याकरता नाही बरं का. म्हणजे हे मंडळी काय करतात, पहाटे लवकर गेलेले असतात, किती लांब जातील जाऊन. हे अनुमान आहे बरं का. अनुमान ज्या अर्थी तिथं जागा रिकामी आहे त्या अर्थी अनुमान काय लावणार, कोणीतरी त्या ठिकाणी विधी केलेला असावा, तसं अनुमान आहे. काही काही लोक देव मानतात पण कसं अनुमान प्रमाणे. छोटा प्रश्न सांगतो आठवला. एका जंगलामध्ये भीत आंधळा, जन्मतः आंधळा, विठ्ठल महाराज जन्मतः आंधळा जंगलामध्ये मंदिराच्या बाहेर बसलेला एक सदग्रस्त. आणि त्याच जंगलामध्ये शिकारी करता राजा, प्रधान, अनेक सैन्य त्या ठिकाणी त्या जंगलात प्रवेश केलेले होते. दिवसभर खूप फिरले पण शिकार काय भेटला नाही, शिकार भेटली नाही. आणि त्यांचं काय झालं, त्या फिरण्याच्या नादामध्ये चुकामुक झाली. राजा प्रधानापासून विभक्त झाला, प्रधान सैनिकापासून विभक्त झाला. एकमेकांना ते भेटायला तयार नाही. पण आता गाव जंगलाच्या बाहेर आपल्याला जायचे, मार्ग काय भेटेना.
शोध घेत आहेत. एक ती काही विभक्त झाली. पण असं करता 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 ते सैनिक मंडळी जे राजा सैन्य होतं त्यांनी पाहिलं एक मंदिर आणि त्याच मंदिराच्या बाहेर ते आंधळे ग्रस्त बाबा बसले होते. गेल्या गेल्या त्या सैनिकांनी विचारलं, ए आंधळा! कोणी विचारलं? म्हणजे ऐकताय. ए आंधळा! काय रे बाबा? 70 वय होतं का त्या बाबांचं. कधी कधी बोलताना वयाची मर्यादा पाहूया. समोरचा कोण व्यक्ती आहे, कसा आहे, अधिकारी. अरे आमची इथं चुकामूक झालेली आहे, त्यामुळे आम्हाला इथून बाहेर पडायचंय. बाहेर पडण्याकरता मार्ग एखादा असेल तर सांगशील का? त्या आंधळ्या ग्रस्तांच्या सुरदासांनी सांगितलं, बाबा सरळ निघा, पुढं निघा आणि पुढे गेल्यानंतर एक मोठं वडाचं झाड दिसेल, तिथून तुम्ही उजव्या हाताला सरळ पुढे गेलात तुम्हाला मार्ग भेटेल, तुम्ही जंगलाच्या बाहेर पडाल. ठीक आहे म्हणून त्या ठिकाणी ते सैनिक सैनिक इथं कीर्तन करणं म्हणजे सगळे चाणक्य आहेत. चाणक्य आहेत, चांगल्या चांगल्यांचं श्रवण केलेली मंडळी आहे. त्यामुळे ठाण्यात यायचं मला विचार करून यावं लागते. सारा सार विचार उठावटी विचार करावा लागते, ते यायचं म्हणते. त्या ठिकाणी सैनिक गेलं. त्याच्यात थोड्या वेळाने आता कीर्तनामध्ये आता उशीर होतो म्हणून आपण जास्त उशीर नाही राहायचा. डोळे होतो लगेच प्रधान आले. आता प्रधान पाहिजे, अरे कोणतर दिसते बरं का गुरुवार मंदिराच्या बाहेर जवळ आलं. हो आंधळे बाबा, हो आंधळे बाबा, आम्हाला या जंगलाच्या बाहेर पडायचंय, जरा मार्ग सांगता का? तुम्ही इथंच दिसता राहणारे स्थायिक आहेत, सांगता का? त्या आंधळे बाबाने त्या सुरताई सांगितलं, तुम्ही असं सरळ नीट जावा, तिथं काय आहे लक्षात ठेवा. वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडापासून सरळ गेला की तुम्हाला मार्ग भेटेल. तुम्हालाही मार्ग भेटेल चिंतनाचा बघा. आणि थोड्या वेळाने मग राजा आले. राजाने पाहिलं, अरे कोणतं दिसते सरत्रस्त आहे. जवळ गेले सांगितलं, अहो सुरदासजी, जवळ राजाने फळं काय आणले होते, ते फळं दिली सुरदासजी, एवढी 4 फळं खा. आता खाऊ वाटणार ते नंतर खा, कीर्तन झाल्यावर नंतर खा. ते फळं दिली. सांगितलं, कसं आहे तुमची तब्येत वगैरे? तब्येत व्यवस्थित आहे? हो खूप छान आहे तब्येत, छान आहे तब्येत. वा वा. काय नाही, एक विचारत होतं सुरदासजी, बोला ना. राज्य सरकार या जंगलाच्या बाहेर पडायचे, मार्ग भेटेल का? हो भेटेल. कसं? सरळ जा. कुठलं झाड आहे? एक मोठं वडाचं झाड आहे. आता वडाच्या झाडापासून उलटी हाताने गेले की तुम्हाला जंगलाच्या बाहेर जाणार. पण राजा म्हटला तर सुरदासांना, मी राजा आहे हे तुम्हाला कसं माहिती? तुम्ही तर आंधळे दिसता, नुसते आंधळ नाही, भीत आंधळे. नुसता काळा चष्मा घातलेला नाही, भीक मागण्यापुरतं. स्टेशनच्या बाहेर म्हणा, बस स्टँडच्या बाहेर, रेल्वे स्टेशन मध्ये आपलं काठी आपलं गाणं म्हणत, ते काय तात्पुरता आंधळा नव्हता. एका टाकीच्या बाहेर एका आंधळा बसला होता. आणि एकाने टाकले पैसे, आणि पैसे टाकल्यानंतर अरे पैसे काय दिलं? ते फाटकी नोट आहे. अरे तुला आंधळा आहे, तुला दिसतं फाटकी नोट आहे. नाही मी आंधळा नाही, मी बंदी कामगार आहे. मग इथं दुसराच बसतो आंधळा. मग तो कुठे गेलाय? तो गेला पिक्चर बघायला. तुका म्हणे कैसे आंधळे असं कुठं आलो होतो आपण? तुम्हाला कसं काय माहिती मी आंधळा आहे? मित्र आंधळा आहे, मी राजा आहे, तुम्हाला कसं काय माहिती? तो म्हणला बरोबर आहे. आणि तुला अजून सांगू का, पहिल्यांदा जे गेले ना तुझं सैन्य गेलं, त्यानंतर गेला तो प्रधान गेला आणि तू राजा आहे. तुम्हाला पण हे नेमकं कसं काय माहिती? मी राजा आहे, पहिल्यांदा गेलेलं सैन्य होतं, त्यानंतर प्रधान. तुम्हाला बरोबर आहे. पहिले जे गेले ना त्यांनी बोलताना कशी भाषा वापरली, ए आंधळ्या, ही लायकी कुणाची आहे? ही पात्रता कुणाची आहे? तू सैनिकच होऊ शकतो, तू प्रधान होऊ शकत नाही. पण नंतर प्रधान गेला बरं का तुझा. तो म्हणला, अहो आंधळे बाबा, भाषा सौम्य भाषा बोलली. तू काय म्हणला? सुरदासजी. तो म्हणला, अरे वा वा, हा कामाचा आहे. कोण?
तुम्ही काय म्हणणार आहेत? तुम्ही आंधळ्या म्हणणार आहेत का अहो आंधळे बाबा म्हणणार आहेत का सूरदासी? आपण सूरदासी म्हणू, आपण सैनिकामध्ये नको, प्रधानजीमध्ये नको, आपण राजेशाही काढत बोलू. अहो सूरदासी हे कामाचे, तुम्ही चला आमच्याकडे गेल्यानंतर प्रधानाची भेट झाली, सैनिकाची भेट झाली, राजवाड्यात गेले आणि मग सांगितलं प्रधानजी सरकार हे जे सूरदासी खूप कामाचे यांना आपल्या राजवाड्यामध्ये ठेवा आणि 3 टाइम यांना जेवणाची व्यवस्था करा. सकाळी नाश्ता दररोज चेंज, आज उपीट, उद्या पोहे, नंतर इडली वडा, उत्तप्पा, ठीक आहे, कधी समोसे सकाळी नाश्त्याला, त्यानंतर दुपारचं जेवण चांगलं ठेवा, 2 भाज्या ठेवा, रात्रीचं जेवण ठेवा, आपल्याला जेवणात वेळ घालायचं नाही, सोय चांगली करा. प्रधानजीला ऑर्डर दिली आणि काय दुसरं नेमकं घोड्याचा व्यापारी आला, घोडे विकण्याकरता 2 घोडे घेऊन आला होता आणि राजाला त्याची गरज होती शर्यती करतात आणि सांगितलं सरकार घोडे आणलेले प्रधानजी बोलतो राजाला या दोन्हीपैकी नेमकं एक घोडा आपल्याला घ्यायचंय, कोणता घ्यावं बरं सांगा. तो किंमत दोन्ही घोड्याची एकच सांगतो, किती ठरवूया आपण? 1 लाख. एका घोड्याची किंमत 1 लाख. कुठलाही घोडा घ्या. राजा म्हटला हरकत नाही घ्यायला, पण आपल्याकडे कोण आहे? जाणकार व्यक्ती आहे. त्या सूरदासींना बोलू आणि त्या सूरदासींना बोलून घेतलं आणि सांगितलं सूरदासी आम्हाला घोडा घ्यायचे, आम्ही कन्फ्युज झालोय, नेमका हा घोडा घ्यावा का तो घोडा घ्यावा? 1 लाखाला घोडा सांगतोय. तो गेला जवळ, सूरदासी जवळ गेले आणि त्या घोड्याला आता हात लावला, तर लगेच पाय बाजले घ्या. दुसऱ्या घोड्याला हात लावला, तो जागेवर थांबला. सांगितलं सर राजा सरकार तुम्ही हा घोडा घ्या, हा घोडा उत्तम आहे. घोडेवाला म्हणला हा आंदोलन सुद्धा नेमकं कसं काय कळलं? तर तो राजाला सांगतोय राज सरकार खरं सांगू हाच घोडा चांगला आहे, हा वरातीचा घोडा आहे, हा शर्यतीचा कामाचा आणि हा जागेवरच नाचणार, जागेवरच नाचणार, कुठं टाळे घेऊन जाणार नाही, तो जागेवरच आपलं नाचेल, हा कामाचा नव्हता, हा चांगला घोडा आहे. राजा खुश झाला. 1 लाख वाचवले, मी दोन्ही घोडे घेतले असते, हा घोडा उपयोगाचा नाही, 1 लाख वाचवले, खुश झाला. प्रधानजीला बोलून घेतलं प्रधानजी सरकार याला नाश्ता झाल्यानंतर तो दररोज 1 ग्लासभर दूध देतात, 1 ग्लासभर दूध, काय हरकत नाही. त्याप्रमाणे दररोज नाश्ता त्याला दूध भेटायचं. पुन्हा काही दिवसानंतर 15 दिवस लुटले आणि हिरेवाला आला जेव्हा हिरे घेऊन 5-6 हिरे होते. त्या हिऱ्याची किंमत सांगत होता, बाबा किती सांग? 1 नको जास्त होतं, 50 लाख. एका हिऱ्याची किंमत किती? 50 लाख. त्यानंतर पुन्हा तोच प्रकार सूरदासींना बोलवलं, सूरदासी हिरे घ्यायचे, 4-5 हिरे ठेवलेले आहेत त्यांनी, कोणता घ्यावा? नंतर त्यांनी आपल्याला दाखवून सांगितलं, मला हा हिरा घ्या, हा हिरा चांगला आहे, कीर्तन वाजवतो, हा हिरा घ्या म्हणजे, हा हिरा चांगला आहे. वा वा तू हिरेवाला पुन्हा वाटला, खरंच हो, बाकीचे बनावट होते. 50 किती? 50 लाख. 50 लाख रुपयाचा फायदा. बसलाच तुम्ही, खुश झाला. राजा विचार करायला ह्याला नेमकं एवढं कळतं कसं काय? व्यक्तीशी बोलून घेतलं. आता किती वाढू शकतो आपण, किती व्यापारी वाढूया, वेळ होत जाईल. सुलतानजी तुम्हाला कसं काय सगळं कळतं? हो मला सगळंच कळतं म्हटले. मला भूतही कळतं, भविष्यही कळतं आणि वर्तमानही कळतं. मला 3ही काळ कळतात. मग मला सांगा बरं मी कुणाचं आहे? माझं भविष्य सांगा, माझं भूतकाळ काय होतं सांगा. माझी सोय चांगली होते नाश्त्याची, जेवणाची, कशाला होतं? नाही नाही नाही, माझं भूतकाळ तुम्ही सांगा. कशाला राजा हट्ट करतो? नाही नाही सांगा. तर त्या सूरदासीने सांगितलं, राजा तू राजाच्या पोटचा नाहीस म्हणून, तुझा बाप राजा नाही. हे ऐकलं राजाने कपड्याला हात लावून घेतलं. आता काय? पहिलं सांगितलं तुला काही शिक्षा करणार नाही, जाऊन तुझ्या आईला विचार. रागाच्या भरात गेला ना आईला विचारतो, आई खरं खरं सांग बरं, खरं खरं सांग माझे वडील कोण होते? राजा होते का? अरे पण तुला आता का सुटलंय? हे गुरुपती सुद्धा चुकून आले, कशावर कुठून आले बाबा? नाही खरं खरं सांग, मी राजाचा पोट काय करायचं? तेव्हा आई सांगते, मला खरं सांगतो, मला मूल व्हायचं मरायचं, मूल व्हायचं मरायचं. 2-4 मुलं गेले
पण आपल्या घरी एक दासीत होतं, काम करणारी बाई होती, आचार्याची पत्नी होती. आणि नेमकं त्याच दिवशी तिलाही मूल झालं, मलाही झालं. माझं वाचत नव्हतं म्हणून माझं मेलेलं मूल तिला दिलं आणि तिचं मूल मी घेतलं. तुझा बाप राजा नाही, तुझा बाप कोण आहे? तो आचार्य. पुन्हा सुद्धा तिकडे आला. सुद्धाची हे तुम्हाला कसं काय कळलं? बरोबर आहे. ज्या वेळेस पहिल्यांदा मी तुझा फायदा करून दिला, कशामध्ये? घोड्यामध्ये. तुम्हाला किती दिले? त्याला तुझे किती वाचवले मी? 1 लाख. तू काय केलं सांग बरं? 1 लाख काय द्यायला? 1 ग्लास दूध आणि जेवणाची व्यवस्था. पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी वाढवलं होतं खाण्यामध्ये. काय? लाडू वाढवले होते. तूप टाकायला सांगितले. तेव्हा सांगितलं दुसऱ्यांदा तुला मी 50 लाखाचा फायदा करून दिला. तू काय सांगितलं? लाडू द्या, तूप टाका. राजा हे असं करेल का? म्हणून तू कोणाच्या पोटताय? राजा. कशामुळे सांगितलंय? अनुमान प्रमाण. तसं या दुसरा वर्ग या जगामध्ये असा आहे, तो देवाचं अस्तित्व मानतो, पण कसा? अनुमान प्रमाणाने. तिसरा वर्ग असा या समाजामध्ये, तो देवाचं अस्तित्व मानतो, पण कसं? परोक्षत्वाने. देवाचं अस्तित्व कसं मानतो? परोक्षत्वाने. म्हणजे देव आहे, देव आहे एवढंच. तो काय भक्ती करत नाही. पण चौथा वर्ग जो आहे, तो देवाचं अस्तित्व मानतोय आणि स्वतः देवरूप झालेला आहे. कुमार्या म्हणतायत तो वासुदेव तत्वता कळोईल विचारिता आहे ठाऊका सभाज्य संता नाही तुझा अनेक मागुता का. तुकोबाराय स्वतः देवरूप झालेले आहेत आणि तुमच्या समोर आलेले आहेत. आणि तुमच्या समोर आलेले आहेत आणि देवाची मागणी करतात की बाबा तुमच्या दारापर्यंत मी आलोय. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या हे संत असे आहेत बघा. अनेक उपाय सांगणारे तुकोबारे आपल्याला बरं का. तुकोबारे म्हणतात बाबा तुम्हाला देव पाहिजे ना, आता मी तुम्हाला देव देतोय, देव पाहिजे ना. सोपा उपाय सांगतो. काही मंडळी म्हणते महाराज तुमचा देव नको, देव न लगे, देव न लगे, देव नको, देव नको म्हणतात. मग तुकोबाऱ्यांचं लक्षात आलं यांना अजूनही कळलेलं नाही. देव म्हणजे काय यांना अजूनही कळलेलं नाही. मग तुकोबारे त्यांना म्हणत बाबा तुम्हाला देव नको ना, देव नको ना, साखर कर बाबा, देव नको ना. एक काम करा, तुम्हाला सुख पाहिजे का? सुख. महिला मंडळ सुख पाहिजे का? कोण नाही म्हणणार बरं? विठ्ठल महाराज सुख पाहिजे का? कोण नाही म्हणणार. तुम्ही म्हणाल महाराज सुखा करता सकाळी पहाटे झोपेतून जागे झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमची जी धावपळ चाललेली आहे कशा करता? अरे सर्व सुखाची आशा
आशा जन्म गेला. आपला जन्माचा जन्म कशामध्ये गेलेला आहे? सुखामध्ये. पण सुखाचा आपला आज ताळमेळ बसलेला नाही. आपल्याला वाटतंय, काय काय मंडळीला लग्नाचा अगोदर वाटते झाल्यावर सुख भेटेल, काय ना वाटते मुलं बाळात झाल्यावर सुख भेटेल, काय ना वाटते मुलांची लग्न झाल्यानंतर काय म्हणतात सून, ते सून आल्यानंतर सुख मिळेल. उलट सून आल्यानंतर ते घरात हारेपाठ करू देत नाही. जा तिकडं मंदिरात, तिकडं चांगलं स्वरात तालामध्ये हरिपाठ करता येतो. तिथं घरी बसून काय तालही कळणार, सूरही कळणार. आमच्याकडे क्लास लावला होता, एक फाटक मग होती क्लास लावला होता आणि ते नोटेशन दिल्यानंतर घरी जाऊन बसवायचे नोटेशन. आणि ती सहज म्हटली का आपल्या पतिदेवांना, मी प्रॅक्टिसला बसले, तुम्ही बाहेर निघून जाता, आता काय आवाज चांगला नाही का हो? का हो माझा आवाज चांगला नाही का? तुम्ही बाहेर निघून जाता. ते क्लास लावून काय नुकसान केले का? म्हणजे अजिबात नुकसान केलं नाही. क्लास चांगलंच केलं का? शेजारचा बरेच वर्षापासून 25 लाखाला विकत होता. तू क्लास लावल्या 2-3 महिन्यामध्ये आता काल परवा 15 लाखाला विकून गेले. ते तुझा आवाज आहे, 10 लाखाचा फायदा झाला. कशाकडे सांगतो? आपला जन्माचा जन्म गेला, याच्याने सुख भेटेल, त्याच्याने सुख भेटेल. मग देव नको ना, नको. मग सुख पाहिजे, सगळ्यांनी हात वर केले, मला सुख पाहिजे. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी ना भावे जीवे, ना वांछिता दुःख पावे, येणे न संभावे स्वतंत्रता. प्रत्येकाला सुख पाहिजे. बाकी काही मंडळींना जवळ घेतलं सांगितलं, तुम्हाला देव नको, नको देव नको म्हणतो का? मग सुख पाहिजे, सुख पाहिजे ना. देणे विन जीवा, त्याशी सुख मिळणारच नाही. सुख पाहिजे असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. आपला एक देव करून घ्या, मग तुला नक्की सुख मिळेल. का? कारण की सुख आणि देव ही एकच आहे. माझ्या पांडुरंगा सारी सारखा सुखरूप या जगात कोणी नाही. सर्व सुखाचे आगर बापर पहिला मंडळ बोला बरं, किती प्रमाण पाड्यात बघू तुमचे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. एक मिनिट मला ऐक. सर्व सुखाचे आगर दोन. बरं ठीक आहे. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हरे नरहरी. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. आता आहे का पाठांतर? म्हणजे सुखरूप असं परमात्मा आहे. झालं. देवाशिवाय सुख नाही आणि सुख म्हणजे देव आहे. तोपर्यंत अनेक एक गोड प्रमाणे होता. करसी देवा
केरती माईके देवाशिवाय तुम्ही कुठलंही कार्य करा ते काय पत्रात दुःखच पाडणारे गोपाळ म्हणतात कविसी देवा विन आज अवघी होईल निराश कृष्णा वाढविसे बहुवस कधी सुखाच न भवसी. अहो एखाद्या माणसाला किती द्या कमीच आहे. आपण किती कमवलं म्हणजे बस करू. किती कमवलं म्हणजे पहिला माळा बांधला दुसरा माळा बांधला तरी वरी तुमच्याकडे काय म्हणते गज तरी खालून बसतो असतो. तिसरा कधी काढायचा. किती आल्यानंतर समाधान वाटेल. अहो किती येऊ द्या समाधान वाटणार नाही. का एका बस स्टँडच्या बाहेर एक भिकारी बसला होता आणि एक सावकार त्या वाटेने चालला. सावकाराने पाहिलं तो भीक मागा. त्या ठिकाणी भिकारी बोलायला लागला एक दोन पैसा धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला एक दोन पैसा. सावकार खुश झाला आणि सावकाराने विचारलं बाबा 1 रुपये नाही 2 रुपये. अहो 2 रुपये नाही दृष्टांतातला सावकार बरं का. 1-2 रुपये नाही तरी 1 तोळ्याचं नाणं दिलं. किती काय तोळा चालू आहे. 1,06,000 तोळा चालू आहे. 1 तोळ्याचं नाणं दिलं. किती भिकारी खुश झाला. ते नाणं घेतला बस सध्या तरी आता भीक मागायची गरज. गेला भिकारी आणि दृष्टांत असल्यामुळं आनंद वाटलं आणि त्याने डोक्यात विचारही केला आता भीक मागायचं नाही आता आपण करून टाकू काय शुभलग्न झालं. लग्नही आटोपलं. आता भिकारी असल्यामुळं आणि दृष्टांत असल्यामुळं लवकरच क्वालिटीसह आणि क्वांटिटीसह 2-4 मुलं बाळ झालं. बस झालं मुलं बाळ झालं आणि योगाकडे पुन्हा तीच परिस्थिती. भाग्याचे निवडसे उद्योगाचे उद्यमाचे निवडसे संपत्ती जाय पैसे घर निघे. पुन्हा ते दिवस आले. कुठले पुन्हा ते दिवस आले. पण ते नानाखाली कुठे ठेवलं माहिती का. गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता. त्या पडक्या वाड्यामध्ये ठेवलं होतं ते नान कोरून खड्डा करून पडका वाडा तिकडे कुठे जात नव्हतं येत नव्हतं. आणि एक दिवशी सहज बायकोला अगोदर सांगून ठेवलं होतं. त्या बायकोला बोलून घेतली अहो इकडे काय ग आपल्यावर वेळ कसली आली. आता मुलं बाळा उपाशी राहण्याची वेळ आली. घरात काही नाही. ते जे नाणं तुम्ही मला सांगितलं होतं लग्नाच्या अगोदर एका सावकाराने दिलेलं होतं ते नाणं जाऊन घेऊन येतात. हा ही वेळ आहे आता घेऊन आलंच पाहिजे म्हणून भर उन्हामध्ये चैत्रातले दिवस होते. भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही कारण पुन्हा तेच दिवस आले होते. आणवानी पायाने तो चाला कोण मायबाप हो चाला भिकारी चाला आणवानी पायाने कुठं चाला पडक्या वाड्यात. का आणण्याकरता सोन्याचं नाणं सावकारांचं आणण्याकरता नाही. नेमकं जात असताना बराच पूर्वर तो वाडा होता पडका वाडा. पण नेमकं मध्येच राजाचा वाडा होता. राजा वरून पाहतोय कोणतरी आणवानी पाण्याने काय करत नसताना भर दुपारी चाललेला आहे. तर प्रधानजीला सांगितलं प्रधानजी सरकार जा आपल्या राज्यामध्ये कोण आहे तो गृहस्थ भर दुपारी पाय पोळत असतील ऊन कसलं पडलेलं आहे आणि अशा उन्हात तो कुठं निघालाय त्याला घेऊन यायचं. प्रधानजी गेला राज्य सरकारने बोलवले काय रे एवढ्या भर उन्हामध्ये तू निघालास कुठं. सांगितलं सरकार खरं सांगू का पूर्वी माझ्यावर ही वेळ नव्हती पण आता वेळ वापस आली. मी पूर्वी भिकारीच होतो पण मध्यंतरी मला फार समाधान होतं. एका सावकाराने एक नाणं दिलं होतं डोळ्याचं. ते नाणं आणण्याकरता मी चालूय. दूरवर त्या ठिकाणी पडका वाडा आहे त्या ठिकाणी ते नाणं ठेवलंय. ते नाणं आणण्याकरता मी चाललेलं आहे. असं काय नको जाऊ भर पाय चप्पल नाही काय प्रधानजी इकडे या. एक ताट भरून किती नाणे घेऊया 10 नाणे सोन्याचे ताट भरून 10 नाणे प्रधानजीने ऑर्डर केली. मला द्यायचे का घ्यायचे फक्त सांगायचे. प्रधानजी 10 नाणे घेऊया. 10 नाणे घेऊन आले सोन्याचे. आणि त्या ठिकाणी घे आता जाऊ नको. आता काय करशील नाणे हे नाणे घे आणि जा घरी. आता काय करशील तू तो म्हणतो
काही नाही सरकार, याच्यात एक नाणं मोडे, 9 नाणे जवळ ठेवे आणि एक नाणं मोडून त्या ठिकाणी जाऊन मी दुकानात जाईल, एक चप्पल विकत घेईल आणि ती चप्पल घालून पाय पोळायला लागले, मी पुन्हा जाईल कुठं चप्पलच्या वाड्याकडे. खुश नाही प्रधानजी, जी सरकार 100 नाणे घेऊन आले, पुन्हा 100 नाणे टाकले प्रधानजीने आणले आणि ते प्रधानजी ते नाणे टाक हे घे. मग आता तर खुश, आता काय करशील? काय नाही म्हणे, आता चपलीची व्यवस्था, आता एक भाड्याने रिक्षा करेल, शंकर परीक्षा बोलून घे, काय आता ते भाडं वाड्यापर्यंत जायचं ते. अरे एवढं देऊन समाधान नाही, राजालाही राग आला, वेळ होत चाललाय, अजून अभंगावर नाही, चालले काय प्रधानजी इकडे आता नाणे वगैरे काढू का, ते सगळे ते माझ्या नावाचे जेवढे जागेचे जेवढे कागदपत्र आहेत सगळे घेऊन या राज्यातले इकडे म्हणे, तुला मी अर्ध राज्य देतो. ते समोर नकाशात ठेवला, सांग इकडला भाग पाहिजे का हा भाग पाहिजे, काय इकडला भाग पाहिजे का हा भाग पाहिजे, तुला अर्ध राज्य देतो. तो सारखं टक्कम का बघायला, अरे तुला अर्ध राज्य देतोय, इकडं तिकडं काय बघायला, नाही नाही बडका वाडा कोणत्या साईडला आहे, म्हणजे किती जरी दिलं तरी माणसाची तृष्णा तशीच राहते. महाराज उभाराय म्हणतात, तृष्णा वाढविसी बहुबस कधी सुखासन भवसे. काही साधक मंडळ आले, आता त्यांना कळलं सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे. तुकोबार आहे किती वेळ जरा सांगताय, आता आम्हाला कळलंय, आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला देव पाहिजे, काहीतरी उपाय सांगा. त्याचा पहिला उपाय बरं का, एखाद्या माता माऊलीला जर वाटत असेल ना, पहिला मंडळ, एखाद्या माता माऊलीला जर वाटत असेल आपल्या घरी आलेला पाहुणा पोट भरून जेवावा, ती माता माऊली कधी ती एक भाजी करत नाही. एखाद्या माता माऊलीला जर वाटत असेल आपल्या घरी आलेला पाहुणा का वारकरी घेऊन वारकरी घेऊन त्याला त्या वारकऱ्याने पोट भरून जेवलं पाहिजे. ती बाई कधी ती एक भाजी करत नाही का, ती भाजी आवडल्याच कशावरून, त्याला सोबत मेथीची केली असते, एखाद्या वांग्याचं कालवण करते, एखादी भेंडीची भाजी करते, अजून शेंगदाण्याची चटणी करते, आपल्या बटाट्याचे भजे करेल. कशामुळे बरं, त्या पाहुण्याने त्या वारकऱ्याने पोट भरून जेवलं पाहिजे. ज्या बाईला वाटतं ती बाई अनेक पर्याय ठेवते, तसंच संत त्या रूपायचे एक हा नाही पर्याय, तो नाही हा 5 पर्याय ठेवले बरं का. आपल्याला 20 मिनिटामध्ये 5 पर्याय काढायचे, 20 मिनिटामध्ये नाही 15 मिनिटात समजा 15 मिनिटामध्ये आपल्याला 5 पर्याय काढायचे. त्यातला पहिला पर्याय आहे भावनायुक्त अंतःकरणाने चित्त शुद्ध करून जर आपण देवाचं गुणगान गायलं की देव प्राप्ती होते. गातात सगळेच पण देवाला ते आवडत नाही. भजन देव भुकेला आहे, पण कशाचा? देव भावाचा भुकेला आहे. तुम्ही किती गाताय, कसं गाताय याच्यापेक्षा तुमचा भाव किती महत्वाचा आहे. नाथ बाबा सुंदर सांगतो होता, प्रेमाविन भजन नाथाविन, प्रेमाविन भजन प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळत आहे. गाणारे भरपूर गातात, पण त्यापाठी भाव महत्वाचा आहे. भावनायुक्त अंतःकरण जर गायलं ना, नक्कीच देव प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. चित्त शुद्ध पाहिजे गात असताना, चित्ताची देखील गरज आहे बरं का परमार्थामध्ये. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायला देखील सद्गुरू मागताना काय मागतात? भोजना मागते, किती तूप मागतात? 1 किलो, अर्धा किलो, पावशेर. अंतःकरणाचा, अंतःकरणाच्या दृष्टीने अंतःकरणाचा 1 भाग पावशेर तूप मागतात. त्याचा अर्थ चित्त. आणि देवाला काय पाहिजे असेल तर चित्त पाहिजे. देवा कारणी भाव तस्मात द्यावे न लगे फारसे
झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता देवाला चित्त पाहिजे आणि ते शुद्ध चित्ताने त्या ठिकाणी भावनायुक्त अंतःकरण जर देवाचं गुणगान गायलं ना मला देव प्राप्ती होते. उदाहरण सांगतो तुमच्या समोर, तुमच्या डोक्यातही आहे, तुमच्या लक्षातही आहे, नेहमी ऐकलात. अहो ज्याच्या करता संत जनाबाईंनी सगळं सोडलं. जरी म्हणे देवा झाले मी सवा निघाले केशवा. लहानपणीच वडिलांसोबत आले, हट्ट धरला. पंढरपुरात पोहोचल्यानंतर आपल्याला यावंसं वाटतं का? कधी एका पंढरपुरात आपण पोहोचू आणि कधी एका धरून तिथून निघून जा वाटते. पण एकमेव जनाबाई अशा आहेत की ते पंढरपूरला पोहोचल्या आणि पुन्हा घरी आल्या नाही. तुका पंढरीचे गेला पुन्हा नाही आला. कारण की ते भूत कसं आहे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आल्या गेल्या झडपे वाटे. काय ठिकाणी द्रौपदी हे आहे, तेथे जाऊ नका कोणी. गेले मला हे सांगे, गेले नाही आले परतून. जे गेले ना ते परतून आलेच नाही. देवरूप झाले, पांडुरंगमय झाले, आपला रंग त्याच्यामध्ये मिसळला, एक रूप झालेले आहेत. आणि एक दोन जनाबाई अशा आहेत, ते जादू मसाला नाही ना गेल्यानंतर तिथं देवा आता मी येणार नाही. वडिलांनी खूप हट्ट धरला नाही, पण योगायोगाने जनाबाईचं भाग्य उदयाला आलं. परमार्थ भाग्य उदय आल्याशिवाय घडतच नाही. आपण किती म्हणा जरा लेट झालो परमार्थात यायला, लेट झाले नाही. तुमचं पुण्य आता उदयाला आलं, तुमचं भाग्य आता उदयाला तुमच्या ठिकाणी आलं. जनाबाई एकमेव अशा आहेत त्या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्ये राहिल्या, पांडुरंगाच्या पायाजवळ राहिल्या. पाय काही सोडायला तयार नाही. ते योगायोगाने दामोशेट्टी आले, त्यांनी जनाबाईंना कथा बघून तुम्हाला माहितीच मला जनाबाईला घेऊन गेल्या. मला कशाला सांगतोय, चित्त शुद्ध करून भावनायुक्त अंतःकरण देवाचं गुणगान गायलं की देव भेटायला आपल्या घरी येतो. सुखे येतो घरा, जायची गरज नाही. जनाबाईंनी ज्या देवाकरता सगळं सोडून थांबल्या, पण दामोशेट्टीने घेऊन गेले घरी. आणि घरी घेऊन गेल्यानंतर नामदेवांच्या घरी किती कुटुंब होतं? 14 जण होते. आणि जनाबाईचा नंबर 5वा होता. आणि पूर्वी काय असं नव्हतं. पूर्वी दळण दळायला लागायचं, आणि दळण दळत असताना आजचं दळण उद्या जेवायला, ते पीठ पुन्हा उद्या दुसरं पीठ, असं नाही येतात. अहो दळून ठेवले बरं का, ते कामाला जास्त जाता घेऊन जा. आणि रिक्षा असं तर येतात, रिक्षात घेऊन ये असं नाही, स्वतः दळावं लागायचं. आपण जनाबाईने थांबण्याचा निर्धार केला, ज्याच्या करता मी थांबले तिथंच खायचं बैसोनी. मला पहाटे लवकर उठा लागायचं. पूर्वी किती वाजता? 10 वाजता. पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं जनाबाई. आणि ते 7 हातात धरून दळण दळले अशोक महाराज. आणि दळण दळले जनाबाई, पण भाव चित्त शुद्ध होतं जनाबाईचं. आणि विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल एकीने साथ नाही होता. तुका म्हणे आता दुसरं कोणीच नाही त्याच्या वाचून, तोच सर्वस्व माझा आहे. म्हणून जनाबाई त्या ठिकाणी त्या कुंडीला हात लावले नाही. जनाबाई करत आहे, पण भाव शुद्ध आहे. आणि दळण करत असताना काय म्हणतं महिला मंडळ? हरी सुंदर माझे जाते हिरे बहुते, सुंदर माझे
जनाबाईंनी दळण केल्या भगवान परमात्मा आला का नाही देव तरी हा जनाबाईंनी भावनायुक्त अंतःकरणाने चित्त शुद्ध करून दळण दळल्या गायल्या भगवंताला आळवलं म्हणजे गायन केलं देव आला. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण आहे शबरी मातेचे घाट. तीही विश्वास ठेवला संतांवरती एक दिवस ब्रह्मांडाचा नायक करतो अकर्तुम अन्यथा शक्ती करतो असणारा प्रभू रामचंद्र तुझ्या घरात येईल आणि तुझ्या हातचे हळद खाली काय नाही हळद खात असताना विचार केला का न म्हणे उच्चिष्ट थोडे का तुका म्हणे भक्ती ऐका महिमा आवडीची भाविकावी ऐका महिमा आवडीची आवडीचा महिमा भावनायुक्त अंतःकरण शबरीने गायन केलं म्हणजे आळवलं त्याचं चिंतन केलं. त्या ठिकाणी शबरी मातेला देव भेटायला गेला. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. तिसरं एक उदाहरण डोळ्यासमोर मीराबाई. कुठल्या मीराबाई? आपल्या चाळीतल्या नाही, संत मीराबाई. संत मीराबाई देखील महाराज भगवंताचं गुणगान गाताना नुसतं गात नव्हत्या वा नुसतं गात नव्हत्या तर नाचत होत्या. ओ नाचूंगी 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 Hallelujah.
नामदेव भजन करी हरिपाठ करी गाथरा करी नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग तुझं भाव आहे देव. बस 4 उदाहरण बस झाले. पहिला उपाय कळाला. भावनायुक्त अंतःकरण शुद्ध शुद्ध करून भगवंताचं गुणगान गाणे देव प्राप्तीचा पहिला उपाय. आता दुसरा उपाय चालीत नाही सरळ सांगतो. अनेकांचे काही गुण दोष मनान आणि दुसऱ्याचं गुणही नाही आणि दोषही नाही मनात आणलेच नाही. एक उदाहरण सांगतो आणि सेवा करते घेतो. माणसाला दुसऱ्याचं दोषही पाहू नये. हल्ली आपला हा रोग प्रत्येकाच्यामध्ये घुसला आहे. कसंही वागा लोक नाव ठेवतात. तुकोबारी यांना सांगितलेलं लोक जैसा भोग धरिता धरविना अभक्ता जिरेना. तुम्ही घरी गेले ना तर गाथा उघडा आणि गाथेमधला अभंग काढा. तुम्हाला लोकांचा परिचय चांगला येईल. अभंगाची सुरुवात आहे. आई सहा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया दोन्हीकडून नाव ठेवणार. तुम्ही कसंही वागा. तुम्ही माळ घालून वाऱ्या जरी केल्या तरी नाव ठेवता. संसार करिता मन देहा दोषी टाकीता पुढे टाकीता आळशी पोट पसा. त्यांचं ऐकून जर आपण माळ घातली जाऊन चातुर्मासाला व्हायला ना. आता चातुर्मासाला गेल्यानंतर किती मोठी साधना होती. भले पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तात उठणे, नगर प्रदक्षिणा करणे, त्यानंतर प्रातस्मरणे प्रणामपुरे रामभाऊ महाराज राऊत त्यांचा गाथा श्रवण करणे, त्यानंतर चंद्रशेखर महाराज श्री गुरु चंद्रशेखर महाराज त्यांचा गाथा श्रवण करणे, पंचदशी वृत्ती प्रभाकर संध्याकाळी हरिपाठ, त्यानंतर पुन्हा 8 ते 9 देगलूर मठामध्ये त्या ठिकाणी श्री गुरु चैतन्य महाराज देगलूर त्यांची ज्ञानेश्वरी श्रवण करणे, संध्याकाळी शेजारती भगवंताची पाहायला भेटणं, सकाळी काकडारती बघायला भेटणं. किती मोठा पाल मारताय. इकडे लोक म्हणतात हा टाकीचा आळसे सांभाळणं होत नाही. गेला चातुर्मासाला तुम्ही कसाही राहा लोक नाव ठेवणार. बहु बोलत जाता मन देहा वाचा बोलता वाचा म्हणतात. त्याच्याकडे जाऊन काय फायदा आहे. दिसता बडबड्या कारण गप्प बसा काय फायदा आहे का. तोंडावरली माशी उठत नाही. न म्हणता न बोलता सकळा म्हणते गरवी भेटीसी न जाता म्हणते हा कृष्ण आणि येता जाता घर उडविले. एखाद्याला भेटायला जाऊच नका. निष्ठुर आहे हो. त्याला कसलं आपलं घर दिसणार आहे का दार दिसणार आहे. पण नाही जावं तर नाव ठेवतात. सारखं जावं सार ठेवली नाही उमऱ्याला. सारखं जय काय जय कुणाचे दोषही पाहू नका, कुणाचे गुन्हेही पाहू नका. फक्त एक चुटका संतोषान सांगतो आणि तेवढा घेऊन जा घरी बस. दुर्योधन आणि अर्जुन हे 2 पात्र आहेत. दुर्योधन हा दुर्जन दुराचारी तर अर्जुन हा सदाचारी. जेव्हा तो युद्धाचं आमंत्रण देण्याकरता कुठे गेले होते. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे गेले होते. पण अगोदर कोण गेला होता हे तुम्हाला चांगलं माहितीये. कोण. दुर्योधन केला होता. का देव आपल्याकडून आला पाहिजे दुर्योधन केला होता. पण गेल्या जाऊन कुठं बसला होता दुर्योधन. आणि दुर्जन माणसं कुठं बसतात. पण महाराज अर्जुन बिचारा काकडा करून नाश्ता करून आणि मग उशीर आला आणि अर्जुन बसला तो पायाजवळ. असे श्रोते पाहिजेत. अर्जुन पायाजवळ बसला. अर्जुनाचीच वाट बघत होते देव. अर्जुन आल्या देवाने चादर काढली. अरे अर्जुना कधी आलास रे. 9ला 3 मिनिटं कमी असतात. अर्जुना दुर्योधन लय देवा 2 तास आतापर्यंत थांबलोय. अरे दुर्योधन कुठून आला. काय घेण्याचं प्रयोजन काय नाही. दोष सांगते. गुण आणि दोष दोघांची कसं पाहायचं नाही. काय घेण्याचं कारण काय नाही. युद्धाचं आमंत्रण देण्याकरता आलोय. आता वेळ झाल्यामुळे आपण जास्त रंगवत नाही. दुर्योधन प्रयत्न भरपूर केले देवाला उठवण्याकरता का देव उठला नाही. पाणी पिण्याच्या नादाने त्या ठिकाणी ग्लास घेतला अर्ध पाणी पिला खाली सांगून दिला देव उठलं. त्याने सोन घेतलं होतं कशाला उठणार आहे. पण अर्जुन आल्यानंतर देव उठलाय. त्या ठिकाणी युद्धाचं आमंत्रण देण्याकरता देवाला सांगितलं बघा एका बाजूला माझी पूर्ण 18 अक्षणी सैन्य राहील शस्त्रास्त्र सकट आणि एका बाजूला मी राहील. अर्जुना दुर्योधना ठरवा तुम्हाला काय घ्यायचे. दोष आणि गुण काय घ्यायचं ठरवा. पहिलं विषयाला अर्जुना तुला काय पाहिजे. दुर्योधनला देवा
पहिलं मी आलो. मागण्याचा अधिकार पहिलं माझा आहे. पहिलं मी आल्या पहिलं पक्वाज मी घेत नाही. त्यामुळे वाजण्याचा अधिकार मी हरिपाठापासून आलोय. तुम्ही कीर्तनालयावर तुम्ही पक्वाज घेताय का? अधिकार माझा आहे. देवा दुर्योधन म्हणला देवा मी मागणार. बरं ठीक आहे तुला काय पाहिजे 2 पैकी 1 ठरवा बरं का, पण एकच ठरवा. दुर्योधन म्हणला देवा तुझं 18 अक्षरी सैन्य शस्त्रास्त्र सकट मला दे. देऊन हरकत नाही, पण मी ज्या बाजूने राहील हातात शस्त्र धरणार नाही. जर वाटलंच मला तर 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल. असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणला देवा मला तुझं शस्त्र नको, अस्त्र नको, तुझं सैन्य नको, तुझं मला काही नको. मला काय पाहिजे? तो माझा बाबा वेळोवेळा बाबा मला तू पाहिजे देवा. आणि दुर्योधन निघून गेला. आता कोण पहा देवाने चुटकी वाजवली आणि मग अर्जुनाची मस्करी केली. अर्जुना अरे हार तो निश्चित है तेरी, हर दम रहेगा उदास. तू आता हारणार. शस्त्र अस्त्र सगळं केलं. अरे हार तो निश्चित है तेरी, हर दम रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवल छाछ बचे तेरे पास. काय गड्या माखन दुर्योधनाने घेऊन गेलं. तुझ्याकडे काय बोललेलं आहे? काय म्हटलं बघा देवाने? अरे हार तो निश्चित है तेरी, हर दम रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, केवल छाछ बचे तेरे पास. तो ही अर्जुन होता. तो अर्जुन असं नव्हता. या काळ तो अर्जुन असं नव्हतं. मला 5 पांडवापैकी गीता सांगितलं फक्त अर्जुनाला. का धर्मराज नव्हते, अर्जुन नव्हता, भीम नव्हते, सहदेव नव्हते, पण अहो अर्जुनाचे पांते ते परिसमया योग्य होते. अर्जुन देवाला म्हणतात जित तो निश्चित है मेरी, दास न हो सकता उदास. जीत तो निश्चित है मेरी, दास न हो सकता उदास. माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. भगवान कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नितिर्मतिर्मम ज्ञानेश्वर.